विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या तब्बल 18 आरोपी कैद्यांची सुरक्षेच्या कारणास्तव कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आज मोठ्या पोलीस बंदोबस्त रवानगी करण्यात आली आहे। कोपरगाव शहरात दुय्यम कारागृह असून या ठिकाणी असलेल्या बाराकीत कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, राहता, शिर्डी, लोणी येथील पोलीस स्टेशनचे विविध गुन्ह्यातील तब्बल 62 आरोपी कैदी ठेवण्यात आले होते। मात्र क्षमतेपेक्षा ज्यादा झालेल्या कैद्यांची संख्या लक्षात घेता व सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या आदेशाने 62 कैद्यांपैकी विविध गंभीर गुन्ह्यातील तब्बल 18 आरोपी कैद्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कोलते यांच्यासह दुय्यम कारागृहाचे अधिकारी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, राहता, लोणी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। नमस्कार, मी चंद्रशेखर कुलते, महसूल नायब तहसीलदार, तहसील कार्यालय कोपरगाव। आज आपल्या कोपरगाव दुय्यम कारागृहात अधिकृत क्षमतेपेक्षा जास्त असलेले 18 आरोपी यांना आम्ही सुरक्षिततेच्या कारणास्तव मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे त्यांना वर्ग केलेले आहे। या संदर्भात आम्ही DIG साहेब, कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक तसेच माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन यांना आज आम्ही सुरक्षितरित्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मधले ते आरोपी सचिन वॉच कंपनी मधील सचिन वॉच कंपनी या कोपरगाव शहरात जो गुन्हा दाखल झाला त्यात 8 आरोपी तसेच कोपरगाव तालुक्यातले शिक्षक यांना लुटमार करणारे व त्यांचे दागिने चोरणारे 4 आरोपी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे, तसेच शिर्डीतले व राहता पोलीस स्टेशन येथील 18 आरोपींना आम्ही सुरक्षित कारणास्तव नाशिक सेंट्रल जेल येथे वर्ग केलेली आहे। या कामी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच न्यायाधीश यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आम्ही त्यांना सुरक्षितच्या कारणास्तव वर्ग करण्यात आले।